अमेरिकेत राहणारे एवढ्या सर्वोत्तम हॉस्पिटल सुविधा असतानाही भारतात किंवा नाशिकमध्ये येऊन ट्रीटमेंट का घेते याचे आपल्याला आश्चर्य वाटतं. याचं कारण काय की USA घ्या, ऑस्ट्रेलिया घ्या, अरेबियन कंट्रीज घ्या, साऊथ आफ्रिका घ्या, मॉरिशस घ्या, अशा अनेक कंट्रीज ज्या आहेत डेव्हलप कंट्री, मॉडर्न हॉस्पिटल आणि त्यांच्या सुविधा एक्स्ट्रीमली एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेत डेफिनेटली. पण तरी देखील जे क्रॉनिक इलनेस आहे, जुने आजार आहे, याच्याबद्दल काय, जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, थायरॉइड डिसऑर्डर आहे, इनफर्टिलिटी आहे, मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, क्रॉनिक ॲसिडिटी घेऊयात, या सगळे जे जे क्रॉनिक त्रास आहे याच्याबद्दल जर आपण प्रश्नचिन्ह केला तर हे त्रास नक्कीच फक्त कंट्रोल करतं, क्युअर करायचा त्यांच्या पुढे प्रश्न असतो. तर इथे सर्वात महत्त्वाचं उत्तर आहे आपलं भारतीय शास्त्र, आयुर्वेदशास्त्र. याच्यात 100% आपल्याला ह्या जुन्या आजारांवर खूप चांगल्या पद्धतीने उपाय मिळतात. मागच्याच आठवड्यात 3 कुरिअर, एक असेल ॲसिडिटीसाठी जे US मध्ये केलेलं आहे, त्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस ज्याच्यात ऑटोइम्यून डिसऑर्डरचा कॅनडामध्ये, त्यानंतर नी पेनसाठी मॉरिशसमध्ये, असे अनेक पेशंट्स आपले आहे प्रत्येक देशामध्ये की ज्याच्यात आपण ह्या जुन्या आजारांसाठी त्यांना ट्रीटमेंट देत आहोत आणि सक्सेसफुली त्यांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होत आहे. त्यामुळे जगभरातून आज आयुर्वेद ह्या सर्व ज्या जुन्या त्रासांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना बोलवत आहे. आणि आपण भारतात राहूनही जर याचा अनुभव घेतला नसेल तर नक्कीच तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. बायोमध्ये लिंक दिलेली आहे, नक्कीच भेट द्या आणि अनुभवा.